शिकणार आहोत. तर मी आता थोडं स्क्रीन शेअर करतो माझा, त्याच्यावरती आपल्याला या सब्जेक्ट मधल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे काय काय आपल्याला शिकायचं आहे हे त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. हे दिसतंय का डॉक्युमेंट तुम्हाला सर्वांना? मी शेअर केलेले डॉक्युमेंट दिसतंय का सर्वांना? ओके. आता प्रत्येक सब्जेक्टची एक्झामचा पॅटर्न तुम्हाला थोडंसं 1-2 मिनिटं सांगतो आणि मग मी आपण आपल्या या सब्जेक्टकडे येऊया. प्रत्येक सब्जेक्टची जी एक्झाम आहे, ॲज्युमिंग की आपण आता एक्झिस्टिंग पॅटर्न प्रमाणे जर हा कोर्स कंटिन्यू झाला, मगाशी मॅडम म्हणल्या तसं कोविड सिच्युएशन कशी राहते इथून पुढे आपल्याला माहिती नाही. कोविड सिच्युएशन अशीच कंटिन्यू राहिली तर आपल्याला कदाचित आम्ही ज्या पद्धतीने एक्झाम आतापर्यंत घेत आलोय त्या पद्धतीने घेण्यामध्ये आपल्याला थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतील. आमची तयारी दोन्हीसाठी चालू आहे. जर आपल्या ट्रॅडिशनल पद्धतीने एक्झाम घेता आली तर तशी पण एक्झाम होऊ शकते. जर ती परिस्थिती राहिली नाही म्हणजे तशी परिस्थिती असली नसेल तर आपण ऑनलाईन पद्धतीनं पण ही एक्झाम घेण्याची तयारी आमच्या एंडनं सुरू आहे. त्यामुळं तुमची तयारी दोन्हीसाठी असली पाहिजे. नॉर्मल पद्धतीने झाली एक्झाम तरी तयारी तुमची असली पाहिजे, ऑनलाईन पद्धतीने झाली तरी तशी तुमची तयारी असली पाहिजे. तर प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो 100 मार्काचा आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, तुम्हाला जे डॉक्युमेंट शेअर केलेले त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की प्रत्येक पेपर जो आहे तो आपला 100 मार्काचा आहे. त्या 100 मार्कामध्ये 60 मार्क जे आहेत त्या 60 मार्काची आपली रिटन एक्झाम म्हणजे थेरी एक्झाम आपली 60 मार्काची आहे आणि तब्बल 40 मार्क तुम्हाला जे आहे ते इंटरनलसाठी आहे. म्हणजे काय, तुमचे असाइनमेंट, तुमचं क्लास पार्टिसिपेशन आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला असाइनमेंटसाठी 20 मार्क आणि तुमचं क्लास पार्टिसिपेशनसाठी 20 मार्क. आता तुम्ही म्हणाल क्लास पार्टिसिपेशन म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक सेशनच्या आधी तुम्ही थोडंसं वाचणं अपेक्षित आहे. म्हणजे काय, तुम्हाला जे दिलेलं साहित्य आहे ते वाचणं अपेक्षित आहे. तुमच्या शंका त्याच्यामधनं किती येतात, तुम्ही काय किती प्रश्न विचारता, ते प्रश्न रिलेव्हंट आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दर्शवतात की तुम्ही क्लासमध्ये किती ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करताय. तर त्या ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनसाठी तुम्हाला 20 मार्क असणार आहे. शुभम वालगुडे, तुमचा मायक्रोफोन म्यूट करता का जरा? शुभम वालगुडे, तुमचा मायक्रोफोन म्यूट करा. शुभम वालगुडे, शुभम वालगुडे, हे असा प्रॉब्लेम होतो जर एखाद्यानं मायक्रोफोन मध्ये सुरू केला तर ही थोडीशी अडचण आपल्याला निर्माण होऊ शकते. त्यामुळं थोडीशी काळजी आपल्या एंडनं आपण घेणं आवश्यक आहे की आपला मायक्रोफोन म्यूट मध्ये ठेवा. बऱ्याच जणांनी व्हिडिओ बंद केलेला दिसतोय, चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की व्हिडिओ ऑन ऑफ कसा करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळणं महत्वाचं आहे. हा, मी जे बोलत होतो की 60 मार्काची आपली एक्झाम असणार आहे आणि एक्झाम किती सोपी आहे लक्षात घ्या. म्हणजे एक्झामचं फार टेन्शन तुम्ही घेऊ नका. कशा ह्यानं म्हणतोय मी तुम्हाला की या 60 मार्काची जी एक्झाम तुम्हाला आहे त्या 60 मार्कामध्ये पहिला क्वेश्चन म्हणजे त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन असतात पेपरमध्ये. त्या 5 पैकी पहिला जो क्वेश्चन असतो तुम्हाला तो ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. म्हणजे फिल इन द ब्लँक्स असेल, मॅच द फॉलोइंग असेल, ट्रू फॉल्स असेल. तर हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण त्याला म्हणतो की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पहिला क्वेश्चन जो आहे तो कंपल्सरी असतो आणि ऑब्जेक्टिव्ह असतो. त्याच्यामध्येच तुम्हाला 12 मार्क मिळतात. म्हणजे तुमचं वाचन जर तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला तो पहिला प्रश्न सोडवणं अतिशय सोपं आहे. आता पुढचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 50% चॉईस आहे. म्हणजे तुम्हाला टोटल 9 प्रश्न असतात, पहिला प्रश्न सोडून 8 प्रश्न असतात आणि त्या 8 मधले 4 सोडवायचे असतात. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 50% चॉईस एक्झाम मध्ये मिळतो. त्यामुळं तुमची तयारी करत असताना या सगळ्या गोष्टी तयारी करून तुम्ही
एक स्पेसिफिक टॉपिक्स जरी प्रिपेअर केले तरी एक्झाम क्लिअर करणं ही काय फार मोठी गोष्ट नाही. ओके, तर एक्झामचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. हे एक्झामचा आमचा पॅटर्न जो आहे तो खूप सुटसुटीत असा पॅटर्न आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणजे पहिला क्वेश्चन आहे त्याला 12 मार्क, पुढच्या 8 पैकी 4 सोडवायचे, त्या प्रत्येक क्वेश्चनला 12 मार्क, म्हणजे 12 चोक 48 आणि पहिले 12 60, असे टोटल 60 मार्काची प्रत्येक विषयाची एक्झाम असणार. तर साधारणतः हे या कोर्सचं स्वरूप आहे. आता माझा जो सब्जेक्ट आहे MIS अँड कम्प्युटर ऍप्लिकेशन, हा जो पार्ट आहे हा मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं BCA BCS आणि इंजिनियर मंडळी तुमच्यापैकी आहेत, ह्यांना याचं हे बरंचसं रिपिटेशन त्याच्यामध्ये होईल. कम्प्युटर हे त्याच्यामधलंच त्यांचं ग्रॅज्युएशन असल्यामुळं त्यांना या सगळ्या गोष्टी अगदी सुरुवातीला या झालेल्या असणार. तरी पण तुम्ही हे सेशन जरूर अटेंड करा, यातनंही तुम्हाला काही नवीन गोष्टी त्याच्यामधनं शिकायला मिळतील. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत हे थोडंसं मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. आय होप की तुम्ही सगळ्यांनी हे डॉक्युमेंट ऑलरेडी बघितलं असेल. तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी इथं स्क्रीनवरती दाखवतो. त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ब्रीफ हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कम्प्युटर्स, म्हणजे कम्प्युटरचा इतिहास, थोडक्यात आपण असं म्हणू की कम्प्युटरचा इतिहास त्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. यातले काही विषय जे आहेत हे काही विषय आपण थोडेसे नंतर घेणार आहोत, म्हणजे त्याची प्रायोरिटी आपण थोडीशी नंतर ठेवणार आहोत, कारण हिस्ट्रीमध्ये मी समजवण्यासारखं काही फारसं नाही आहे. तुमच्याबरोबर आम्ही काही यूट्यूब चॅनल्स, काही वेबसाईट्स पण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. त्याच्यावरती भरपूर तुम्हाला या संदर्भातली माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे कम्प्युटरची सुरुवात कधी झाली, पंचिंग मशीन आणि इनिॲक आणि चार्ल्स बॅबेजचं मशीन, हे अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये मी समजावून सांगण्यासारखं काही नाही, ती हिस्ट्री आहे बेसिकली, ते तुम्हाला वाचायचं आहे. तर पहिला जो पार्ट आहे तो हिस्ट्री आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन सिस्टम्स आपण काय बघणार आहोत, त्याच्या म्हणजे काय इन्फॉर्मेशन नॉलेज आणि इन्फॉर्मेशन सिस्टमचा कन्सेप्ट काय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या सेकंड सेशनमध्ये समजून घ्यायच्या. त्यानंतर पेरिफेरल डिव्हायसेस, कम्प्युटरचं जे स्ट्रक्चर आहे बेसिक इनपुट प्रोसेस आउटपुट, त्यातले पेरिफेरल डिव्हायसेस म्हणजे काय की इनपुट कीबोर्ड आहे, माऊस आहे, जॉयस्टिक आहे, तर हे सगळे इनपुट डिव्हायसेस आहेत. आउटपुट डिव्हायसेसमध्ये प्रिंटर आहे, प्लॉटर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर स्टोरेजमध्ये वेगवेगळे प्रकार जे आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी स्टोरेज आपण ज्याला जे म्हणतो, ते स्टोरेजचे प्रकार आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. मी मगाशी म्हटलं तसं की विशेष करून जे या विषयाला नवीन आहे त्यांना या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग असतील आणि तुम्हाला उपयोगी पण ठरतील. आपण आपल्या सब्जेक्टची सुरुवात ह्या टॉपिक पासून करणार आहोत, बेसिक कम्प्युटरचं ऑर्गनायझेशन काय. तर ते आपण पहिल्यांदा म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो ब्लॉक डायग्रॅम, कम्प्युटरची ब्लॉक डायग्रॅम, तर आपण ब्लॉक डायग्रॅम पहिल्यांदा समजून घेणार आहोत. म्हणजे इथं जरी सिक्वेन्स थोडासा मागं पुढं असला तुम्हाला दिलेल्या सिलेबसमध्ये, तरी आपण थोडंसं फ्रीडम घेऊन त्यातला पहिला जो महत्वाचा विषय आहे तसं आपण सुरुवात करणार आहोत. तर आज आपण या बेसिक कम्प्युटर ऑर्गनायझेशन पासून खरं तर सुरुवात करणार आहोत. नंतर कम्प्युटरच्या मेमरीबद्दल आपण समजून घ्यायचं आहे आपल्याला. प्रायमरी स्टोरेज, सेकंडरी आणि टर्शरी स्टोरेज जे मी तुम्हाला म्हटलं की त्याचे काय प्रकार आहेत, रॅम, रॉम, इप्रॉम, प्रॉम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. कम्प्युटरचे प्रकार काय आहेत, हे सगळे प्रकार तुम्ही हाताळलेले आहेत, त्यामुळं फारसं बोलण्याची मला आवश्यकता नाही त्याच्यावरती. कदाचित तुम्हाला थोडंसं हा जो भाग आहे हा थोडासा मला तुम्हाला समजावून सांगावं लागेल. अदरवाईज तुम्ही नोटबुक कम्प्युटर्स, डेस्कटॉप कम्प्युटर्स, या सगळ्या गोष्टी तुम्ही रोज वापरताय, त्यामुळं त्याच्यामध्ये जास्त बोलण्याची मला आवश्यकता नाही असं मला वाटते. तुम्हाला जर वाटत असेल तर मी त्याच्यावरती पण थोडंसं तुम्हाला सांगेन. ऑपरेटिंग सिस्टम बद्दल आपण समजून घेणार आहोत. ऑपरेटिंग सिस्टम कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत, सिंगल युजर, मल्टी युजर, कॅरेक्टर युजर इंटरफेस, ग्राफिकल युजर इंटरफेस, त्याच्यामधले ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपण या ऑपरेटिंग सिस्टमच्या टायटलमध्ये, त्या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत. सध्या सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेली ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे विंडोज. त्या विंडोजची ओळख आपण करून घेणार आहोत. विंडोज, आय एम शुअर की तुम्ही सगळेजण विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरत असाल, पण त्याचे बेसिक्स थोडेसे आपण इथं समजून घेणार आहोत की
टास्कबार म्हणजे काय, आयकॉन म्हणजे काय, शॉर्टकट कसा तयार करायचा, किंवा ह्या बेसिक ऑपरेशन जे आहेत ते त्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत, सगळ्यांना जर असं वाटत असेल तर आपण काही गोष्टी स्किप पण करू शकतो, प्रोव्हाइडेड तुमच्याकडनं तसा फीडबॅक आम्हाला जर मिळाला तर. ओके. त्यानंतर विंडोज ऍक्सेसरीज बद्दल आपण बोलणार आहोत. त्यानंतर ऍडव्हान्स फीचर्स ऑफ विंडोज त्याच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत की कुठलंही आपण नवीन डिव्हाइस घेतलं की ते कसं इन्स्टॉल करायचं, डिव्हाइस ड्रायव्हरचा कन्सेप्ट काय आहे, या बेसिक गोष्टी आपण थोड्याशा समजून घेणार आहोत. अतिशय महत्वाचा हा घटक आहे 9 नंबरचा जो आहे कम्प्युटर नेटवर्किंग, ज्याच्याशिवाय आज आपली बँक चालू शकत नाही. तर नेटवर्किंगचे कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. लॅन म्हणजे काय, वॅन म्हणजे काय, त्यानंतर इंटरनेट, एक्स्ट्रानेट, इंट्रानेट हे कन्सेप्ट काय आहे. ईमेल तुम्ही सगळेजण वापरत असाल, पण ईमेल ही टेक्नॉलॉजी काय आहे हे आपण थोडंसं समजून घेणार आहोत. त्यानंतर वर्ड आणि पॉवर पॉईंट हे दोन घटक आपल्याला या टर्म मध्ये आहेत. मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे दोन्ही सॉफ्टवेअर पण मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण रोज वापरत असाल. पण मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन की ज्याचा उपयोग तुम्हाला हे दोन कॉम्पोनंट्स थोडंसं स्मार्टली वापरायला, म्हणजे थोडंसं चांगल्या पद्धतीने वापरायला तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होईल. म्हणजे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगेन त्याच्यामध्ये. तर असं साधारणतः या सब्जेक्टचं एकंदरीत स्वरूप आहे. की यातला आपण आजचा जो भाग आहे, आजचं एक 10-15 मिनिटाचं जे डिस्कशन आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण त्याचं बेसिक कम्प्युटर ऑर्गनायझेशन काय हे थोडंसं आपण इथं चर्चा करणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर 1-2 मिनिटं विचारायला हरकत नाही. अदरवाईज मी पुढचे एक 10-15 मिनिटं तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक ऑर्गनायझेशन काय आहे हे समजून सांगणार. तुमची रिॲक्शन काय, तुम्हाला कम्प्युटर बद्दल कितपत माहिती आहे, आता मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यामधल्या काय काय गोष्टी तुम्हाला नवीन वाटत आहेत, कुठल्या गोष्टीवरती मी जास्त फोकस करावं असं वाटतंय, कुठल्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्या की मी मगाशी तुम्हाला म्हणलं तसं जे इंजिनियर, सायन्स ग्रॅज्युएट आहेत, बीसी झालेले आहेत, त्यांना या गोष्टी खूप प्रिलिमिनरी वाटत असतील, पण ज्यांना ह्याची बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना या गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. तर तुमच्या बेस्ड ऑन युअर फीडबॅक आपण ह्या गोष्टी ठरवू की आपल्याला कुठल्या गोष्टीवरती जास्त फोकस करणं आवश्यक आहे. विशेष करून तुमच्यापैकी जी नॉन आय टी मंडळी आहे, म्हणजे आय टीचं बॅकग्राऊंड ज्यांना नाही आहे, त्यांच्याकडनं मला थोडासा प्रतिसाद अपेक्षित आहे की तुम्हाला यातल्या कुठल्या गोष्टीवरती जास्त फोकस करायला आवडेल, कुठल्या गोष्टी जास्त समजून घ्यायला आवडेल. मायक्रोफोन तुमचा अनम्यूट करून बोलायला हरकत नाही. तुम्हाला सर्वांना दिसलं मी दाखवलेलं जे डॉक्युमेंट आहे ते सर्वांना दिसलं का? पहिली गोष्ट सगळ्यांना दिसलं? ओके. त्यामध्ये तुम्हाला काय वाटते, काय आवश्यक आहे, कुठल्या गोष्टीवरती जास्त फोकस करणं आवश्यक आहे, कुठल्या गोष्टी तुम्हाला जास्त समजून घ्यायला आवडतील? माझ्या जे डोक्यात आहे ते नेटवर्किंग बद्दल मी तुम्हाला जास्त खोलात जाऊन थोडंसं सांगेन. त्यानंतर वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, एक्सेल पुढच्या टर्मला आहे. वर्ड आणि पॉवर पॉईंटचे जे फायनर ऍस्पेक्ट्स आहेत, म्हणजे वर्ड तर तुम्ही सगळेजण वापरत असाल, पण वर्ड वापरताना तुम्ही कुठल्या कुठल्या ट्रिक्स वापरू शकता, वर्ड किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला वापरता येईल, या गोष्टी मी तुम्हाला त्या वर्ड आणि पॉवर पॉईंटच्या सेशनमध्ये सांगेन. स्टोरेज बद्दल मी तुम्हाला थोडंसं जास्त समजावून सांगेन की स्टोरेजमध्ये कुठले कुठले घटक आहेत, त्याचं महत्त्व काय आहे, हे सगळं तुम्हाला मी त्या स्टोरेजच्या सेशनमध्ये सांगेन. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही वाटतंय का की ज्याच्यावरती जास्त आपल्याला फोकस हवा आवश्यक आहे? तुमच्यापैकी कोणीच काही बोलत नाहीये. तुम्ही जर बोलला नाही तर आम्हाला कळणार नाही. नॉर्मली कसं असतं, तुम्ही ज्यावेळी आमच्या समोर असता त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शनवरून आम्हाला कळत असतं की तुमचं हे काय आहे, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी पोहोचतायत का तुमच्यापर्यंत. आपल्या या ऑनलाईन मेथडचा हा एक ड्रॉबॅक आहे की तुमच्या रिॲक्शन आम्हाला कळणार नाही, कारण एकतर तुमचे बऱ्याच जणांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यामुळे तुमचे चेहरेच आम्हाला दिसत नाही. तर जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत आम्हाला ते कळणार नाही. हा, हा त्याबद्दल आहे, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, ते सांगणार आहे, ते सांगणार. हॅलो सर. हा,
सर आता आम्ही बँकेत काम करतो ना, आम्हाला बेसिक नॉलेज आहे. कॉम्प्युटर समोर बसतो आम्ही, फक्त ते प्रोग्राम जो फिट केलेले आहे त्याच्यावरच आम्ही काम करतो. बरोबर. जनरल नॉलेज आम्हाला डीपली नॉलेज नाही आहे. बरोबर. त्याच्या संदर्भात आम्हाला थोडं जास्त सांगायला पाहिजे. निश्चित निश्चित स्टेटमेंट आहे मध्ये ते कशा पद्धतीने हे करायचं त्याच्यावर निश्चित ते निश्चितपणे त्या गोष्टी कव्हर होतील त्याच्यामध्ये. आपण खूप मेकॅनिकली वापरतो असं मला वाटतंय. कम्प्युटर आपल्याला सांगितलेलं असतं की कम्प्युटर सुरू करा, या या आयकॉनवरती डबल क्लिक करा, तुमचं सॉफ्टवेअर सुरू होईल. सॉफ्टवेअर केल्यानंतर आपल्याला युजर आयडी पासवर्ड दिलेला असतो, तो युजर आयडी पासवर्ड आपण टाकतो, दिवसभर काम करतो, संध्याकाळी लॉग आउट करून मशीन बंद करून टाकतो. ह्याच्या पलीकडे आपल्याला काही फारशा गोष्टी माहिती नसतात नॉर्मली. असा एक माझा अनुभव आहे प्रत्येक फील्ड मधला. तर असं असता कामा नये. आपण कम्प्युटर वापरताना हा कम्प्युटर आपण स्मार्ट पद्धतीने वापरला पाहिजे, म्हणजे त्या कम्प्युटरचे खरे बेनिफिट्स आपल्याला घेता आले पाहिजे. हा खरा त्यातला उद्देश आहे. कम्प्युटर तर सगळेजण वापरतात, पण कम्प्युटर तुम्ही किती स्मार्टली वापरताय. एखाद्या वेळेस तुमच्या स्क्रीनवरती काही दिसत नसतं, डिस्प्ले बंद झालेला असतो. काय करता तुम्ही? डिस्प्ले बंद पडलाय तुमचा, तर तुम्ही ऑफिसमध्ये आलाय, काम करायला सुरू केलं, मशीन तर सुरू झालं पण डिस्प्ले येत नाही. आयटी वाल्यांनी उत्तर नको द्यायचंय, आयटी वाल्यांनी उत्तर नाही द्यायचं, नॉन आयटी वाल्यांनी सांगा. हा, नॉर्मली काय होतं की आपण पॅनिक होतो, अरे माझ्या स्क्रीनवरती काही दिसत नाहीये, बंद पडलं, लगेच आपण आयटी वाल्याला फोन करणार, अरे माझा स्क्रीन बंद पडला. काही नसतं. मी तुम्हाला सगळ्यांना सुचवेन की तुम्हाला जो कम्प्युटर दिलेला आहे बँकेमध्ये, तो सगळा एकदा डिसमेंटल करा तुम्ही. डिसमेंटल म्हणजे काय की त्याचे सगळे प्लग्स जे वायर्स आहेत त्याच्या त्या सगळ्या काढा आणि तुम्ही स्वतः एकदा जोडून बघा. त्याच्यामध्ये काही विशेष नाही, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. त्याच्यामध्ये मागं जर तुम्ही कधी तुमच्या सीपीयूच्या मागच्या बाजूला तुम्ही जर कधी काळजीपूर्वक बघितलं तर तिथे सगळं कलर कोडिंग आहे. कुठलाही प्लग दुसऱ्या सॉकेटमध्ये जाणं पॉसिबलच नाही. त्याच्यावरती कलर बघून सुद्धा तुम्ही ठरवू शकता की ब्लू मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, रेड मध्ये करायचं आहे, ऑरेंज मध्ये, ग्रीन मध्ये करायचं. त्याच्यामध्ये काहीच शहाणपणा नाही. फक्त आपण हे करत नाही. आपल्याला स्क्रीन बंद पडलं की आपण पॅनिक होतो आणि लगेच आयटीचं कोण आहे लगेच बोलवा, आयटीच्या माणसाला बोलवा. काही गरज नाही. तुम्ही फक्त मागची केबल जर थोडीशी काढून एकदा पुन्हा बसवली तर तुमचं काम त्याच्यामध्ये होऊन जाऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आयटी वरती डिपेंडेंट आपण असता कामा नये. ओके, तर ह्या गोष्टी जर तुम्ही शिकला या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर भरपूर त्याच्यामधनं तुम्हाला काही मिळाल्यासारखं आहे. तर आता मी तुम्हाला एक पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये कम्प्युटरचं ऑर्गनायझेशन काय आहे हे थोडंसं तुम्हाला समजावून सांगतो. कम्प्युटरची डेफिनेशन कोणाला सांगता येईल का तुमच्यापैकी? नॉन आयटी वाले मंडळी, कम्प्युटरची व्याख्या कशी करायची? व्हॉट इज कम्प्युटर? जे आयटी वाले नाही आहेत त्यांनी सांगा. चुकलं तरी हरकत नाही, आपण इथं शिकायलाच जमलेलं आहे, त्यामुळं चुकलं तरी हरकत नाही. कम्प्युटरची व्याख्या कोणाला सांगता येईल? खूप सोपी व्याख्या आहे. बरं, नाही, कम्प्युटर फक्त कॅल्क्युलेशन नाही करत. कम्प्युटरची तुम्हाला समजा एखाद्याने विचारलं की बाबा कम्प्युटरची व्याख्या काय, व्हॉट इज कम्प्युटर, काय कसं सांगणार तुम्ही? मग कॅल्क्युलेटर आणि कम्प्युटर मध्ये फरक काय? म्हणजे कम्प्युटर तुम्ही आता तुमच्या व्याख्येप्रमाणे जर बघितलं आपण तर कॅल्क्युलेट करणाऱ्या मशीनला कम्प्युटर नाही. तर आपलं कॅल्क्युलेटर तर कॅल्क्युलेशन करत असतो ना, मग त्याला कम्प्युटर म्हणायचं का? कम्प्युटरची व्याख्या काय करते? कम्प्युटरची व्याख्या नाही, ऐकू नाही आलं. स्टोरेज, बर, ओके. कम्प्युटरची व्याख्या खूप सोपी आहे बघा. मी तुम्हाला शेअर करेन, काही चॅनल्स पण अवेलेबल आहेत, त्याच्यामधनंही तुम्ही बघा. तुम्हाला जशी फुरसत मिळेल त्याप्रमाणे तुम्ही ते चॅनल बघू शकता. कम्प्युटरची व्याख्या जर कोणी विचारली तर तुम्हाला
सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला साध्या भाषेमध्ये असं सांगता येईल की कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. कम्प्युटर इज नॉट अ मेकॅनिकल डिव्हाइस. कम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे इनपुट ऍक्सेप्ट करतं, त्याला प्रोसेस करतं आणि आपल्याला आउटपुट देतं. मी पुन्हा रिपीट करतो. कम्प्युटरची व्याख्या काय? कम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक मशीन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच ऍक्सेप्ट्स इनपुट, प्रोसेसेस इट अँड गिव्स अस आउटपुट. आता याच्यामध्ये 3 घटक आहेत. इनपुट आहे, प्रोसेस आहे, आउटपुट आहे. बरोबर आहे? इनपुट. आता इनपुट काय? इनपुट कसं देणार आपण? इनपुट देण्यासाठी आपल्याकडे काय सुविधा आहे कम्प्युटरमध्ये? आता तुम्ही इतके वर्ष कम्प्युटर वापरताय, लक्षात घ्या. वापरताय ना? किमान 5 वर्ष तरी कम्प्युटर वापरताय सगळेजण. आता तुम्ही सांगा मला, आपण कम्प्युटरची आता व्याख्या जी केली, कम्प्युटर विच इट्स अ इलेक्ट्रॉनिक मशीन विच ऍक्सेप्ट्स इनपुट, प्रोसेसेस इट अँड गिव्स मी आउटपुट. तर याच्यामध्ये इनपुट आपण काय देतो कम्प्युटरला? जसं ऊसाचा रस तयार करत असताना ऊस एका साईडनं आपण टाकतो, ते मशीन त्याला प्रोसेस करतं आणि दुसऱ्या बाजूनं रस पडतो ऊसाचा. तसं कम्प्युटरमध्ये इनपुट काय देतो आपण? नाही, हे डिव्हाइस झाले. इनपुट काय? आपण कम्प्युटरला फीड काय करतो? डेटा फीड करतो. बरोबर आहे. तर डेटा आपण जो फीड करतो कम्प्युटरला, तो डेटा ऍक्सेप्ट करतं कम्प्युटर, त्याला प्रोसेस करतं. कम्प्युटर मशीन काय करणार? तो डेटा आपण कम्प्युटरला दिलेला प्रोसेस केला जातो कम्प्युटरकडनं आणि आपल्याला जे मिळतं, आउटपुट मिळतं, त्याला काय म्हणतो आपण? तुम्ही जे रिपोर्ट तयार करता, कम्प्युटरमधनं रिपोर्ट जनरेट करता ना तुम्ही, त्या रिपोर्ट जनरेट केलेला त्याला काय म्हणतो आपण कम्प्युटरच्या भाषेत, टर्मिनॉलॉजी? त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन. डेटा आपण इनपुट केला कम्प्युटरला, कम्प्युटर त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो आणि आपल्याला जे मिळते त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन. डेटा, प्रोसेस, इन्फॉर्मेशन, हे असं आहे. ओके. तर ही गोष्ट लक्षात घ्या की डेटा म्हणजे काय. आता तुम्हाला डेटा म्हणजे काय मी विचारेन. आपण हे डेटा आणि इन्फॉर्मेशन हे 2 शब्द खूप सिनॉनिमसली वापरतो, म्हणजे समानार्थी वापरतो, पण त्याच्यामध्ये फरक आहे. डेटा आणि इन्फॉर्मेशन मध्ये फरक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की डेटा ज्यावेळी प्रोसेस केला जातो त्यावेळी आपण त्याला म्हणतो इन्फॉर्मेशन. आता तुम्ही सगळे बँकमध्ये काम करताय, त्यामुळे तुम्हाला सांगता येईल मला की तुम्ही डेटा कशाला म्हणाल आणि इन्फॉर्मेशन कशाला म्हणाल. तुमच्यापैकी कोणी एकाने मायक्रोफोन अनम्यूट करा आणि सांगा. तुम्ही डेटा कशाला म्हणाल आणि इन्फॉर्मेशन कशाला म्हणाल? तुम्ही रोज जे डिपॉझिट वाउचर मारता ना, डिपॉझिट, विड्रॉल, जेव्हीज, त्याच्यावरती ज्या फॅक्ट्स अँड फिगर्स असतात, तुमच्या डिपॉझिट स्लिप वरती काय काय असतं सांगा बरं कोणीतरी एकाने मला. डिपॉझिट स्लिप एकाने कोणीतरी सांगा. अकाउंट नंबर असतं, डेट असते, अमाऊंट असते आणि त्याची सही असते. अमाऊंट इन वर्ड्स असते, अमाऊंट इन नंबर्स असते आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला असतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फीड करता कम्प्युटरला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या विड्रॉल स्लिपवरती किंवा डिपॉझिट स्लिपवरती या लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, त्याला आपण म्हणतो फॅक्ट्स अँड फिगर्स. तर डेटा म्हणजे काय? डेटा इज बेसिकली कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. हे नोट करून घ्या तुमच्याकडे जर तुम्हाला हवं असेल तर. डेटा कशाला म्हणायचं? तर डेटा बेसिकली इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स, त्याला म्हणायचं डेटा. आणि हे प्रोसेस केलं जातं कम्प्युटरकडनं, ह्या डेटावरती प्रोसेसिंग होतं. तर थोडक्यात तुम्ही डेली तुम्ही डिपॉझिट तुमच्याकडे जे झालेलं आहे ते डिपॉझिट तुम्ही फीड केलं कम्प्युटर सिस्टमला तुमच्या, आणि ऍट द एंड ऑफ डे तुमच्या ब्रँच मॅनेजरनी विचारलं की रे बाबा आजच्या दिवसामध्ये 50,000च्या वरची किती डिपॉझिट झाली सांग बरं मला. तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये बघता ना, एखादा रिपोर्ट तुम्हाला तिथे अवेलेबल असेल की तुमच्या आजच्या झालेल्या ट्रान्झॅक्शन मधनं 50,000च्या वरची झालेली ट्रान्झॅक्शन कुठली,
हे तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये जाऊन बघता आणि तुम्हाला फक्त तेवढीच ट्रान्झॅक्शन तुमची सिस्टम काढून देते की जिथं 50,000च्या वर व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण काय केलं थोडक्यात, दिवसामध्ये समजा 100 ट्रान्झॅक्शन झाले असतील, त्या 100 ट्रान्झॅक्शन मधनं 10 ते 15 ट्रान्झॅक्शन ज्याची व्हॅल्यू 50,000च्या वरती आहे कॅश डिपॉझिट, तेवढीच लिस्ट आपण बाजूला काढून दिली तुमच्या ब्रँच मॅनेजर. ह्याला म्हणायचं इन्फॉर्मेशन. तर डेटा, आता मी हा जो मधला प्रकार केला म्हणजे 100 मधनं 10 फिल्टर करण्याचा जो एक्सरसाइज केला, ते त्याला म्हणतो आपण प्रोसेसिंग. ओके, ते झालं प्रोसेसिंग. आणि तुम्ही जे माहिती काढून तुमच्या ब्रँच मॅनेजरला जी प्रस्तुत करता त्याला म्हणतो आपण इन्फॉर्मेशन. तर हा मुख्य कन्सेप्ट आहे कम्प्युटरमधनं. कम्प्युटरमध्ये काय आहे, आपण इनपुट देतो, कम्प्युटर प्रोसेस करतो आणि आपल्याला आउटपुट मिळतं. आता या केसमध्ये आपल्याला आउटपुट काय मिळालं, तर अशी ट्रान्झॅक्शन की जी 50,000च्या वरची ट्रान्झॅक्शन आहे. राईट. तर ही जी मिळाली आपल्याला त्याला म्हणायचं इन्फॉर्मेशन. तर डेटा, प्रोसेस आणि आउट, म्हणजे इनपुट, प्रोसेस, आउटपुट, हे त्याचं स्ट्रक्चर आहे बेसिकली. ओके, आता ह्या इनपुट, आपल्याला इनपुट देण्यासाठी आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे. मगाशी तुम्ही जे सांगत होता की आपल्याकडे आपण माऊस वापरतो, विच इज अ इनपुट डिव्हाइस. त्यानंतर कीबोर्ड आहे, जॉयस्टिक आहे. तुम्ही जर प्ले स्टेशन वरती गेम खेळत असाल तर त्याच्यावरती आपण जॉयस्टिक वापरतो. हे सगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत. ओके, तर हे इनपुट डिव्हाइसेस वापरून आपण आपल्या कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देत असतो किंवा डेटा देत असतो. ओके, त्याला म्हणायचं इनपुट डिव्हाइसेस. त्यानंतर प्रोसेसिंग. या प्रोसेसिंग वरती आपण 1-2 मिनिटात येऊ. आणि हे प्रोसेसिंग केल्यानंतर आपल्याला जे इनपुट हे मिळतं, इन्फॉर्मेशन मिळते, आउटपुट, त्याला म्हणतो आउटपुट. ती असते इन्फॉर्मेशन. आता हे मिळालेलं आउटपुट आपल्याला कुठं दिसतं किंवा आपण कशावरती ते बघू शकतो. एकतर तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघता, जे तयार झालेलं आउटपुट आहे म्हणजे लिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन्स विच आर अबव 50,000 हे आपल्याला हवंय, तर ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतं. पण प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या ब्रँच मॅनेजरला तुमच्या स्क्रीनकडे बोलवणार का? नाही. तर तुम्ही त्याला प्रिंट आउट काढता त्याची. राईट. तर ते प्रिंट आउट तुम्ही जे काढता त्याच्यासाठी आपण काय वापरतो, प्रिंटर वापरतो. तर प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. इनपुट डिव्हाइस आपण बघितलं, कीबोर्ड आहे, माऊस आहे, जॉयस्टिक आहे, स्कॅनर आहे, हे सगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत. आउटपुट डिव्हाइस जर आपण म्हणलं तर त्याच्यामध्ये प्रिंटर्स आहेत. तर प्रिंटरमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आपण ते एका सेशनमध्ये बघणार आहोत की त्याच्यामध्ये डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे, इंकजेट प्रिंटर आहे, लेझर प्रिंटर आहे. प्रिंटरचे अनेक प्रकार आहेत. तर हे प्रिंटर वापरून आपण प्रोसेस केलेली माहिती जी आहे ती माहिती प्रिंट करण्यासाठी आपण प्रिंटरचा उपयोग करतो. तर त्याच्यामध्ये प्रिंटरचे अनेक प्रकार आहेत. आता तुम्ही कधी जर आर्किटेक्टकडे गेला असाल, आर्किटेक्ट किंवा डिझायनर मंडळी जी असतात, इंटिरियर डिझायनर असो किंवा बिल्डिंग आर्किटेक्ट असो, त्यांच्याकडे एक डिव्हाइस असतं त्याला म्हणतो आपण प्लॉटर. तुम्ही कधी बघितलंय का हा प्लॉटर? एस्पेशली ड्रॉइंग जे असतात ना, इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स असतात, ते इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स प्रिंट करण्यासाठी या प्लॉटरचा उपयोग केला जातो. तुम्ही गुगल सर्च करून बघा, तुम्हाला त्याच्यावरती एखादा छोटा व्हिडिओ पण त्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर ही इंजिनिअरिंग ड्रॉइंग जी असतात ती प्रिसाइजली आपल्याला प्रिंट करावी लागतात. तर ती प्रिंट करण्यासाठी प्लॉटर टाईपचं डिव्हाइस त्याच्यामध्ये वापरलं जातं. तर हे प्रिंटर असो, प्लॉटर असो, ही जी डिव्हाइसेस आहे ह्याला आपण म्हणतो आउटपुट डिव्हाइस. आता मी तुम्हाला जे स्क्रीन म्हणलं, स्क्रीनचा उपयोग दोन्हीसाठी करतो. म्हणजे आपण त्याच्यावरती इनपुट दिलेलं पण आपल्याला त्याच्यावरती दिसतं आणि प्रोसेस केलेला डेटा म्हणजे आउटपुट पण आपल्याला त्याच्यावरती दिसतं. त्यामुळे आपण आपला स्क्रीन जे आहे त्याला आपण इनपुट आउटपुट डिव्हाइस म्हणतो किंवा IO असं म्हणतो. IO डिव्हाइस आपण त्याला म्हणतो. तर स्क्रीन जे आहे, कम्प्युटरचा मॉनिटर जे आहे ते दॅट इज कॉल्ड एज IO डिव्हाइस, म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइस. तर इनपुट आपण बघितलं, प्रोसेस बघितला, आउटपुट बघितलं. तर कम्प्युटरचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीचं असतं. आता आपल्याकडे आणखीन एक भाग जो आहे तुम्ही त्याला CPU म्हणता. ओके, आपल्याकडे आपल्या मशीन जे आहे त्याच्यामध्ये असं जो मोठा टॉवर सारखा जो भाग दिसतो त्याला तुम्ही CPU म्हणता, बरोबर आहे? तर काय म्हणता वेगळं, अजून काही म्हणता का? थोडस बोला, काय म्हणता तुम्ही त्याला, त्या पार्टला काय म्हणता? सीपीयूज म्हणता तुम्ही नॉर्मली. पण सीपीयू हे आतमध्ये एक वेगळी एक चिप असते. सीपीयू इज अ हार्ट ऑफ कम्प्युटर. त्या मेन प्रोसेसर चिप असते
त्याला सीपीयू म्हणतो आपण. सीपीयूचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, तुम्ही तुमचा कम्प्युटर कधी खोललेला बघितला असेल तर तुमच्या कम्प्युटरमध्ये आत तुमच्या त्या मेन बोर्डवरती, मदर बोर्ड म्हणतो आपण त्याला, या सगळ्या गोष्टी आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्या मदर बोर्डवरती जी एक मुख्य चिप असते आपली, त्याला आपण म्हणतो सीपीयू. ओके, तर त्याला म्हणायचं सीपीयू. आपण ते ऍक्च्युली चुकीचा शब्द वापरतोय, त्याला तुम्ही फार तर प्रोसेसिंग युनिट म्हणा. ओके, पण दॅट इज नॉट सीपीयू. सीपीयू तुमच्या त्या प्रोसेसिंग युनिटच्या आत मदरबोर्डवरती जी मेन चिप असते त्याला आपण म्हणतो सीपीयू. हरकत नाही, तो शब्द जास्त प्रचलित आहे, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सीपीयू नावाची एक चिप आतमध्ये वेगळी तुमच्या मदरबोर्डवरती असते. आता तुम्ही सगळ्यांनी मला सांगा, तुमच्या चॅटबॉक्समध्ये लिहिलं तरी चालेल की तुम्ही जे आता मशीन वापरताय, तुम्ही आता जे डेस्कटॉप वापरताय किंवा लॅपटॉप वापरताय, त्याच्यावरती कुठला प्रोसेसर आहे, सीपीयू आहे. चॅटबॉक्समध्ये लिहा. तुम्ही जे मशीन वापरताय, कम्प्युटर वापरताय, त्या तुमच्या कम्प्युटरवरती सीपीयू कुठला आहे. चॅटबॉक्स मध्ये लिहा. बऱ्याच जणांनी इंटेल असं लिहिलंय. इंटेल हे उत्तर नाही आहे. इंटेल ही कंपनी आहे, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये गोंधळ करू नका. इंटेल ही कंपनी आहे, प्रोसेसर मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे इंटेल. मी तुम्हाला ज्यावेळी प्रश्न विचारला की प्रोसेसर कुठला आहे, तर आता शुभांगी गव्हाणकर मॅडमनी उत्तर दिलं की i3. i3 हे उत्तर बरोबर आहे. तुमच्या सिस्टम मध्ये प्रोसेसर कुठला आहे, सीपीयू कुठला आहे, तर i3, i5, i7 हे प्रोसेसर आहे. पूर्वी 486 होतं, 486, त्यानंतर ड्युअल कोर, कोर टू ड्युओ, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसर होते. तर तुमच्या सिस्टम मध्ये असलेला सीपीयू कुठला आहे असं जर प्रश्न विचारला स्पेसिफिकली, तर तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की आयदर इट कुड बी ड्युअल कोर मशीन, कोर टू ड्युओ मशीन, किंवा i3, i5, i7 हे सगळे प्रोसेसर आहेत. तर ह्याला म्हणतो आपण सीपीयू. ओके, तर हा तुमच्या सिस्टम मध्ये असलेला प्रोसेसर आहे, जो मुख्य तुमच्या ह्याचं प्रोसेसिंगचं काम करतो. या प्रोसेसरच्या व्यतिरिक्त तुमच्या मदरबोर्डवरती आणखीन एक युनिट असतं. तुमचा प्रोसेसर मधला म्हणजे तुमच्या सीपीयू मध्ये जर तुम्ही मदरबोर्ड बघितला, त्याच्यामध्ये मुख्यत्वे 3 घटक असतात. एक असतं प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू, आपण आता जे म्हटलं ते दॅट इज सीपीयू. दुसरं असतं त्याला म्हणतो आपण एएलयू. एएलयू म्हणजे काय, अरिथमेटिकल लॉजिकल युनिट. आपली जी सगळी आकडेमोड असते, आकडेमोड म्हणजे कॅल्क्युलेशनचा जो भाग असतो, ते करण्याचं काम हे सगळं एएलयू करत असतं आपल्या सिस्टम मध्ये. ओके, तर एएलयूचा लॉंग फॉर्म अरिथमेटिकल लॉजिकल युनिट. पहिला घटक सीपीयू, दुसरा घटक एएलयू, आणि तिसरा जो आहे त्यातला तो आहे मेमरी, कम्प्युटरची मेमरी. मेमरी पण आपण डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. आता मी तुम्हाला फक्त त्याचं हे सांगतोय, म्हणजे ब्लॉकचं स्ट्रक्चर सांगतोय. तुमच्या सीपीयू मध्ये आत काय काय आहे, तर प्रोसेसर आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, सेंट्रल प्रोसेसर आहे, सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, त्यानंतर एएलयू आहे, अरिथमेटिक लॉजिकल युनिट आहे, आणि मेमरी आहे. हे 3 मुख्य घटक तुमच्या प्रोसेसरमध्ये असतात. आणि आपण इनपुट बघितलं, आउटपुट बघितलं. इनपुट, प्रोसेस, आउटपुट हे मुख्य स्ट्रक्चर आपल्या कम्प्युटरचं. आता एक शेवटची गोष्ट आपण बघू आणि तिथं आपण थांबूया. ह्याचं उत्तर तुम्ही मला उद्या दिलं तरी चालेल. थोडंसं त्याच्यावरती वाचन करा. तुम्ही आता इतके वर्ष तुम्ही कम्प्युटर वापरलाय, बरोबर आहे? 4-5 वर्ष तर वापरलाय सगळ्यांनी कम्प्युटर. कुणी वापरला नसेल तर बोट वर करा. 4-5 वर्ष वापरलेला नाही कम्प्युटर मी. मला नाही वाटत की तुमच्यामध्ये कोणी असेल. आहे आहे आहे, अरे वा, 5 वर्ष वापरलेलं नाही कम्प्युटर. ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्ही आता 1-2 वर्ष तरी मला वाटतं निदान कम्प्युटर वापरला असाल. आपण आता कम्प्युटर तुमच्या समोर पण असेल, कदाचित तुम्ही आता ऑफिसमध्ये बसला असाल तर त्या सीपीयूला म्हणजे तुमच्या प्रोसेसिंग युनिटला आपण कीबोर्ड जोडलेला आहे, माऊस जोडलेला आहे, मॉनिटर जोडलेला आहे, प्रिंटर जोडलेला आहे, एखाद्याकडे मॉडेम असेल तर मॉडेम जोडलेला आहे. तुमच्यापैकी कुणी आतापर्यंत असा विचार केलाय का की ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित कशा काम करतात? असा विचार तुमच्या डोक्यात कधी आला का? नॉन आयटी वाले हे सगळं मी जोडलंय खरं एकत्र, पण ह्याचं
कम्युनिकेशन कसं होतं एकमेकाबरोबर, हा विचार कधी तुमच्या डोक्यात आला का? आज आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला जर चांगलं शिकायचं असेल तर तुमच्या मनामध्ये सतत प्रश्न आले पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये सतत प्रश्न आले पाहिजे की असं का. जे आपण बालबुद्धी म्हणतो ना, की लहान मुलं जशी आपल्याला 100 प्रश्न विचारून आपलं डोकं भंडावून सोडतात की हे असं का, तसं का, हे काय आहे, ते काय आहे, हे प्रश्न तुमच्या डोक्यात आले पाहिजे. तर माझा प्रश्न तुम्हाला आता हा सोपा प्रश्न आहे की तुम्ही वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष कम्प्युटर वापरताय. नॉन आय टी वाल्यांना मी हा प्रश्न विचारतोय की तुमच्या डोक्यात आतापर्यंत हा प्रश्न कधी आला का की हे कसं काय शक्य झालं, मी फक्त जोडलं आणि मशीन मी पॉवर सुरू केली की माझं कम्प्युटर सुरू होते, हे काम कसं काय होतंय, सगळं कोण करते काम आहे. आता तुम्ही तुमचे मायक्रोफोन ऑन करा आणि सांगा मला उत्तर. हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला का? पहिली गोष्ट, आला असेल तर त्याचं उत्तर तुम्ही शोधलं का? सर मदरबोर्ड द्वारे करतो. बरं, नाही मला पहिला हे सांगा की तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला का आता मी सांगितल्यावर तुम्हाला चमकलं डोक्यामध्ये की हे असं काहीतरी यायला पाहिजे, मला डोक्यात विचारात आलं पाहिजे म्हणजे. हा प्रश्न तुमच्या डोक्यात कधी आला होता का आतापर्यंत की हे कसं काम करतात सगळे घटक एकत्र? कुणाच्या डोक्यात हा प्रश्न आला होता का? नाही. आपण खूप मेकॅनिकली काम करतो बघा. आपल्याला कुणीतरी सांगितलेलं आहे की आल्यानंतर हे बटन ऑन कर, मशीन सुरू, डेस्कटॉप येईल, डेस्कटॉप आल्यानंतर या आयकॉन वरती डबल क्लिक कर, आणि अशा पद्धतीने आपण काम करत असतो. आपण आतापर्यंत कधी हे कष्ट घेतले नाही की कुणाला तरी आपल्या कलिगला विचारावं किंवा आयटी ला विचारावं. अगदी तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना जरी विचारलं तरी मुलं सांगतील तुम्हाला, कारण त्यांना सगळ्यांना हे शिक्षण त्यांच्या शाळेपासूनच अवेलेबल आहे आजकाल. ती पिढी खूप भाग्यवान आहे, भविष्य म्हणजे काय म्हणतो त्याला, भाग्यवान आहे पिढी की या मंडळींना कम्प्युटर अगदी ज्युनियर केजी पासून कम्प्युटर शिकायला मिळेल. तर हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला पाहिजे आणि ह्याचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला उद्या दिलं तरी चालेल, नाहीतर मी तुम्हाला माझ्या सेशनमध्ये मी उद्या सांगेन की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर आता मी तुम्हाला एक बेसिक सांगितलंय फक्त कम्प्युटरच्या संदर्भातलं. जर तुमचा काही प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही. अनम्यूट करा, सगळ्यांनी अनम्यूट करा आणि व्हिडिओ सुरू करा सगळ्यांचे. प्रत्येकाने व्हिडिओ सुरू करा आणि प्रश्न विचारताना अनम्यूट करा. प्रश्न विचारताना अनम्यूट करा, परत म्यूट करा. आजच्या 2 सेशन मध्ये आपण काय काय केलं मी पुन्हा एकदा समअप करतो. मॅडमनी तुम्हाला कोर्सचं स्ट्रक्चर समजावून सांगितलं की हा HDCM कोर्स काय आहे, आमच्या संस्थेचे स्ट्रक्चर त्यांनी सांगितलं की NCCT आहे, 19 ICMs आहेत, एक नॅशनल लेवलची इन्स्टिट्यूट आहे वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट, आमचं हेड ऑफिस जे आहे ते दिल्लीला आहे, NCCT न्यू दिल्ली. त्यानंतर आमच्या संस्थेबद्दल सांगितलं, आमच्या डायरेक्टर साहेबांचं आणि डेप्युटी डायरेक्टर आपल्यासोबत आज त्यांनी चर्चा केली. आम्ही टोटल 4 जण या संस्थेमध्ये कार्यरत आहोत. आपला जो HDCM चा कोर्स आहे हे आम्ही 4 जण वेगवेगळे सब्जेक्ट हँडल करणार आहोत, त्याबद्दल मॅडमनी सांगितलं. मी माझ्या सेशनमध्ये तुम्हाला थोडंसं म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचं स्ट्रक्चर काय आहे ते थोडंसं समजावून सांगितलं. म्हणजे एक्झाम पॅटर्न तुम्हाला सांगितलं की 60 आणि 40चं बायफर्केशन त्याच्यामध्ये आहे. 40 मार्क तर तुमच्या स्टेट अवे हातामध्ये आहेत, ते तुम्ही जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि रिटर्न एक्झाम सुद्धा काही फार अवघड नाही आहे. तुम्ही जर ते थोडंसं सिस्टमॅटिकली किंवा स्मार्ट पद्धतीनं जर तुम्ही त्याच्यावरती काम केलं तर एक्झाम क्लिअर होणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. तर ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आपण कम्प्युटरच्या पेपरबद्दल थोडंसं बोललो. कम्प्युटरचा पेपर काय आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत, आणि त्या सिलेबस मधला जो 5वा कंपोनंट होता ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर, तिथून आपण आज करिअर सुरुवात केली. की ब्लॉक डायग्राम मध्ये मी तुम्हाला सांगितलं की इनपुट, प्रोसेस, आउटपुट. त्याच्यामध्ये इनपुट काय आहे, प्रोसेस काय करतो आपण, आणि आउटपुट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा समजून घेण्याचा प्रयत्न केला.
काही प्रश्न? तुम्ही जास्तीत जास्त बोललं पाहिजे, लक्षात घ्या. बाकीच्यांनी हसलं तरी चालेल, तुम्ही हसण्याची काळजी करू नका. म्हणजे हे मला काय म्हणतील, मला एवढं साधी गोष्ट येत नाही का म्हणून मला हसतील का. तुम्ही तुम्ही जर ते डोक्यात ठेवून शांत बसला तर तुम्ही कधीच शिकू शकणार नाही. तुम्हाला कितीही छोटा प्रश्न असू दे, तो विचारा, तुमची शंका क्लिअर करून घ्या. त्याच्यासाठी तर आपण इथं एकत्रित आलेलो आहोत. लेट जॉईन झाले. हा, जे कॉम्प्युटर टाईप होतं ना ते जसं टाईपरायटर सारखं स्ट्रोक असतात हो. त्याबद्दल सांगा. तुम्हाला जर टायपिंग येत असेल तर तुमचं काम थोडंसं सोपं होतं. टायपिंग येण्याची आवश्यकता नाही, म्हणजे टायपिंग शिकण्याची आवश्यकता नाही. मला स्वतःला, मी टायपिंगचा क्लास कधी केलेला नाही, पण हा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही गुगलवरती सर्च केलं टायपिंग ट्युटोरियल म्हणून सर्च करा, तुम्हाला अनेक वेबसाईट्स मिळतील की ज्याच्यामध्ये तुम्ही टायपिंगचं प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे काय की आपल्याला न बघता खाली कीबोर्डवरती टाईप करता आलं पाहिजे. ओके, आता गेली 25 वर्ष तेच करतोय मी, त्यामुळं मला खाली बघायला लागत नाही टाईपरायटरकडे, मी टाईप करू शकतो. तर तुम्हालाही ते अचीव करा, म्हणजे तुम्हाला ते शिकावं लागेल. हे स्किल आहे, बेसिकली टायपिंगचं स्किल आहे. प्रत्येकानं टायपिंगचा क्लास केलेला असतो अशातला भाग नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला टायपिंग येता कामा नये. तुम्ही टायपिंग शिकू शकता. तुम्ही गुगलमध्ये सर्च करा, टायपिंग ट्युटोरियल तुम्हाला मिळून जाईल, आणि ते वापरून कीबोर्ड कसं वापरावं हे एक टेक्निक आहे. म्हणजे ही आपली जी बोट आहे, ही 4 बोटं आपण नॉर्मली वापरतो. ओके, तर ह्या 4 बोटं आणि हा जो थंब आहे हे ना आपल्याला स्पेस बार वापरायचा असतो. आपण आपला थंब कधी टायपिंग करायला वापरत नाही बघा, लक्षात घ्या. तर हे स्किल आहे, टायपिंगचं स्किल आहे, ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आपलं कीबोर्डचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं, कीबोर्डचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली आपल्या टाईपरायटर सारखं आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईडचा पोर्शन म्हणतोय, आपल्या टाईपरायटरवरचा लेफ्ट हँड साईडचा खालचा जो पोर्शन आहे तो एक्झॅक्टली आपल्या टाईपरायटर सारखा आहे. तर हे स्किल आहे, हे तुम्हाला थोडंसं शिकून घ्यावं लागेल. त्यानंतर तुमच्या कीबोर्डवरती सगळ्यात वरती टॉप लेफ्टला जर तुम्ही बघितलं तर तिथं एस्केप की आहे. एस्केपचा मराठीत अर्थ काय? तोच अर्थ त्याच्यामध्ये पण आहे. एस्केप म्हणजे बाहेर पडणे. आपण एखादी गोष्ट करतोय, आपल्याला ते नको आहे, इग्नोर करायचंय, तर आपण एस्केप की दाबतो, म्हणजे आपण त्यातनं बाहेर पडतो. ओके, तर एस्केप आहे. त्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर F1 to F12 अशा कीज आहेत, ह्याला म्हणतात फंक्शन कीज. ओके, हे सगळं तुम्हाला त्या तुमच्या पुस्तकामध्ये पण वाचायला मिळेल. तर F1 to F12 कीज आहेत, ह्याला म्हणतो आपण फंक्शन कीज. तुम्ही जे सॉफ्टवेअर वापरता, तुम्ही वर्ड मध्ये असाल तर त्या फंक्शन कीजचं काम वेगळं असतं, एक्सेल मध्ये असाल तर त्या फंक्शन कीजचं काम वेगळं असतं. म्हणजे तुम्ही जे सॉफ्टवेअर वापराल, तुम्ही तुमच्या बँकिंगचं ऍप्लिकेशन वापरत असाल तर त्यामध्ये प्रत्येक फंक्शन कीजचं काम वेगळं वेगळं असतं. तर ह्या फंक्शन कीजला डिफाईन कोण करतं, तर तुमचा सॉफ्टवेअर वेंडर डिफाईन करतो की F1 दाबल्यावर काय झालं पाहिजे. F1 ही युनिव्हर्सल हेल्प की आहे. तुम्ही कुठलंही सॉफ्टवेअर, जे विंडो बेस्ड सॉफ्टवेअर तुम्ही वापराल, त्याच्यामध्ये F1 हे युनिव्हर्सल हेल्प म्हणून संबोधलं जातं. म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये असा, वर्डमध्ये असा, एक्सेल, पॉवर पॉईंटमध्ये असा, तुम्ही F1 दाबलं की तुम्हाला हेल्प त्याच्यावरती अवेलेबल होईल, आणि बाकीच्या ज्या सगळ्या कीज आहेत त्या कॉन्फिगरेबल असतात. ओके, तर F1 to F12 आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या साईडला, कीबोर्डच्या उजव्या साईडला न्यूमरिक कीपॅड आहे, त्याच्यामध्ये 1 2 3 असे तुम्हाला दिसतील. हे एक्झॅक्टली तुमच्या कॅल्क्युलेटर सारखं स्ट्रक्चर आहे. ओके, डेटा एंट्री करताना तुम्हाला ह्या न्यूमरिक कीपॅडचा उपयोग होऊ शकतो. हे कशासाठी आहे, तर आपली बोटाची जी मुवमेंट आहे ती फास्ट होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ओके, तुम्ही जर डेटा एंट्री करताना वरच्या कीज जर वापरल्या 1 2 3 4 अप टू 0, तर तुमची डेटा एंट्री फास्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं न्यूमरिक कीपॅड वापरावं लागेल. ओके, मी असे काही डेटा एंट्री ऑपरेटर्स बघितलेले आहेत की ते डेटा एंट्री करताना त्यांची बोटं दिसत पण नाही, इतकी फास्ट बोटं चालतात. म्हणजे तुम्ही पियानो वापरताना काही काही बघितलं असेल, अदनाम सामी किंवा हे जे कलाकार आहेत, त्यांची बोटं कधी आपल्याला दिसतच नाहीत पियानोवर चालताना. तसं डेटा एंट्री ऑपरेटर्स, मी असे अनेक डेटा एंट्री ऑपरेटर्स बघितले, त्यांची डेटा एंट्री करताना बोटं दिसत पण नाही, इतके फास्ट डेटा एंट्री करतात. तर ते न्यूमरिक कीपॅड, आणि मधला जो पोर्शन आहे तो आपल्याला अपडाऊन मुवमेंटसाठी आहे. तर तुम्ही राजेश्री बन्सल, तुम्ही जो प्रश्न विचारला होता
त्याचं उत्तर असं आहे की हे कीबोर्ड हा समजून घ्या, कीबोर्डवरती काय आहे आणि ते वापरण्याचं स्किल आहे ते डेव्हलप करून. त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर टूल्स अवेलेबल आहेत ऑनलाईन. आणखीन एक साईट नोट करून घ्या, मी ती शेअर पण करतो नंतर व्हॉट्सअप ग्रुपवरती. त्या साईटचं नाव आहे computersico.com. मी इथं टाकतो, चॅटबॉक्समध्ये लिहितो, ती साईट नोट करून घ्या. अतिशय सुंदर साईट आहे, हिंदीमधनं आहे, त्यामुळे आपल्याला समजायला काही अडचण नाही. आपण महाराष्ट्रात असल्यामुळे आपल्याला मराठी नंतर दुसरी कुठली भाषा तर हिंदीच आहे. ओके, इंग्लिश थोडंसं आपल्याला अवघड वाटतं, पण हिंदी आपण तोडकं मोडकं का होईना, पण हिंदी व्यवस्थित आपण बोलतो. तर हिंदीमध्ये आपल्याला समजतंही व्यवस्थित. त्यामुळे ही साईट बघा, computersico.com. आणि मी आता मगाशी तुम्हाला जे म्हणलं की कम्प्युटरची हिस्ट्री, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, आज मी तुम्हाला जे समजावून सांगितलंय त्याच्यावरती खूप छोटे छोटे व्हिडिओज त्याच्यावरती अवेलेबल आहे. ओके, 4-4, 5-5 मिनिटाची व्हिडिओ अवेलेबल आहे, पण सुंदर साईट आहे. तर computersico.com म्हणून साईट आहे, ती जरूर बघा. अजून काही प्रश्न आहे कुणाला? तुम्ही प्रश्न नाही विचारले तर आम्ही असं अज्युम करू की तुम्हाला कळल्यात सगळ्या गोष्टी. कळल्यात? आज काय आपण फार डिटेलमध्ये गेलेलो नाही, त्यामुळं असं काही फार सविस्तर चर्चा आपण आज केलेली नाही, पण बेसिक पासून आपण आज सुरुवात केली. तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामकाजात काही कम्प्युटरशी रिलेटेड असेल तरी विचारायला हरकत नाही. म्हणजे असं नाही की त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही, सिलेबसमध्ये मी उत्तर देणार नाही असं नाही. तुम्हाला जर काही तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये जर काही वाटत असेल की बाबा हे कम्प्युटर मधलं मला समजत नाही, तर तसंही विचारायला हरकत नाही. मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलवण्याचा, पण तुम्ही सगळी मंडळी इतकी शांत बसला, एकदम कोणीच काही बोलायला तयार नाही. आम्ही तुम्हाला नाही, ऐकता ही चांगली गोष्ट आहे. लिसनिंग इज व्हेरी गुड पार्ट ऑफ गुड लिस्निंग, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. गुड लिस्निंग इज ऑल्सो आर्ट. तुम्ही ऐकताय चांगल्या पद्धतीनं, हे पण चांगली गोष्ट आहे. पण मी मगाशी तुम्हाला जे म्हणलं की तुमच्या प्रश्नामध्ये, तुमच्या मनामध्ये सतत प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. एचडीसीएम आता तुम्ही आपलं 1 जुलैपासून सुरू झालं, 1 महिना तर होऊन गेला, म्हणजे 41व्या बॅचचा 1 महिना उलटून गेला. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांनी मटेरियल टच केलं, वाचलं का मटेरियल? नाही, असं नाही. 41व्या बॅच मध्ये असाल तर तुम्हाला आम्ही इमिजिएटली शेअर केलेलं आहे मटेरियल. इव्हन 42व्या बॅचला ऑनलाईन पद्धतीनं इमिजिएटली मटेरियल शेअर केलेलं आहे. काही हरकत नाही, तुम्ही वाचा जरूर, ते वाचायला सुरुवात करा. आपल्याला एक्सक्यूज द्यायला खूप आहेत की मी ब्रँचमध्ये 7 वाजतात, मला 8 वाजता तिथून मी घरी गेल्यानंतर मला वेळ असत नाही, सकाळी उठून मला लवकर बँकेत यावं लागतं. ही सगळी आपल्याकडं कारणं तयार असतात. पण आता एचडीसीएम ला तुम्ही ऍडमिशन घेतले तर थोडा वेळ तुम्हाला एचडीसीएम साठी द्यावा लागेल. त्यामुळं रोज तुम्ही ठरवा की मी दिवसातला रोज 1 तास मी हा एचडीसीएमचं वाचन करण्यासाठी घालतो. ते वाचन असो किंवा आम्ही तुम्हाला जे सुचवतोय ते व्हिडिओ बघणं असो किंवा आम्ही जे अपलोड करणार आहेत ते व्हिडिओ असो, हे तुम्ही एचडीसीएम साठी काहीतरी वेळ तुमचा रोजच्या दैनंदिनीतला तुमचा वेळ तुम्ही दिला पाहिजे एचडीसीएम. तर ते एचडीसीएम करण्यात आनंद आहे खरा. हॅलो सर. हा, दुसरा एक माझा प्रश्न होता की आम्ही बँकेच्या ऑफिसला गेल्यानंतर नेटवर्कचा इश्यू आहे. हो नेटवर्कचा इश्यू हो. त्याच्याशी आपण रिलेटेड कुठे नेटवर्क मी सांगणार आहे ना तुम्हाला. आपल्या सब्जेक्टमध्ये एक स्पेसिफिक टॉपिक आहे, त्याच्यावरती 6 सेशन आहेत तसं जर आपण रेग्युलर प्रोग्राम बघितला तर. पण मी तुम्हाला नेटवर्क बद्दल सविस्तरपणे सांगणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील नेटवर्क बद्दलची.
पण तुमचे काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर लिहून ठेवा आणि आपण ज्यावेळी नेटवर्क टॉपिकवरती येऊ त्यावेळी मला ते पहिल्यांदा विचारा, जेणेकरून ते ऍड्रेस करण्याचा प्रयत्न मी करेन. नेटवर्क रिलेटेड तुमची जर काही स्पेसिफिक प्रश्न असतील, सगळ्यांनाच सांगतोय मी, नेटवर्क रिलेटेड असंच नाही, पण कम्प्युटर रिलेटेड तुमची जे काही प्रश्न असतील तर तुम्ही एक नोटबुक करा आणि त्या नोटबुकमध्ये फक्त कम्प्युटर सब्जेक्टशी रिलेटेड नाही, तुम्हाला जे वेगवेगळे विषय आहेत या टर्ममध्ये, त्या प्रत्येक विषयाशी संबंधित जे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही नोट करा. लिहिणं खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. वाचन, मनन आणि लिखाण ह्या तिन्ही गोष्टी कुठलाही कोर्स करताना महत्वाचे. वाचन करणं आवश्यक आहे, आपण काय वाचलं ते आपल्या डोक्यात किती आपण रिटेन करतो ते महत्वाचं आहे, आणि ते लिहून काढा. तर ते तिन्ही तुमच्या गोष्टी ऍक्टिव्हेट होतील आपोआप. वाचलेलं डोक्यात राहील आणि आपल्या हाताच्या द्वारे म्हणजे ते या सगळ्या गोष्टी इंटरनलाइज होण्यासाठी त्याची मदत होईल. तर जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ज्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत मागच्या काही बॅचेसच्या, त्याचे प्रश्न सोडवायला बघा की एक टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिकच्या संदर्भात कुठले कुठले प्रश्न पूर्वी विचारले गेलेले आहेत त्याची उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुम्हाला ऍक्टिव्ह राहता येईल या कार्यक्रमामध्ये. ओके, अजून काही आहे प्रश्न कोणाला? मी दिलेली साईट नोट करून घेतली सर्वांनी? computersikho.com. आणखीन एक साईट तुम्हाला जाता जाता सांगतो, ही साईट नोट करून घ्या. हा, मदरबोर्डमध्ये जी चिप असते हा, तिला सीपीयू प्रोसेसर पण तीन वेगवेगळे असते. तुम्ही म्हणाल की त्याचं सगळ्यांकडून तर एक आलं पाहिजे. तुम्ही 1317 i3, i5 आणि i7 हे तीन वेगवेगळे प्रोसेसर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. वेगवेगळे प्रकारचे म्हणजे तीन व्हर्जन्स आहेत. i3 कमी स्पीडचा आहे, i3 नंतर i5 आणि i7. i3, i5, i7. i7 हा सगळ्यात कॉस्टली आहे सध्या. i7 प्रोसेसर मशीन जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर त्याची कॉस्ट जास्त पडेल तुम्हाला, कारण त्याचं स्पीड जास्त आहे. i3 प्रोसेसर बेस्ड मशीन तुम्ही घेतलं तर साधारण 30-35 हजार पर्यंत तुम्हाला मशीन i3 बेस्ड मिळू शकतं. i5 घेतलं तर थोडंसं अजून जास्त 40 पर्यंत मिळेल. i7 घेतलं तर कदाचित त्याची कॉस्ट थोडीशी अजून जास्त जाईल तुम्हाला. तर ही त्याची व्हर्जन्स आहेत वेगळी वेगळी. मगाशी तुम्ही इंटेल सांगितलं. इंटेल हा प्रोसेसर नाही, इंटेल ही कंपनी आहे. अजून कुठली कंपनी माहिती आहे का तुम्हाला प्रोसेसर बनवणारी? आता आयटी वाल्यांनी सांगा, आयटी वाल्यांना काय उत्तर येते का बघू त्यांच्यावर. इंटेल सोडून कुठली कंपनी माहिती आहे का आयटी वाले? ऍपल. बर, अजून? एएमडी ऐकलंय का? एएमडी नाव, एएमडी नावाची कंपनी आहे. एएमडी तर लिहितो मी बघा, चॅटबॉक्स मध्ये बघा. एएमडी नावाची कंपनी आहे, ती पण प्रोसेसर बनवते. जसं तुम्हाला i3, i5, i7 प्रोसेसरची रेंज आहे तशी एएमडी पण त्यांच्याकडे पण वेगळी रेंज आहे. उद्या तुम्ही ज्यावेळी सेशनला याल त्यावेळी सर्च करून मला सांगा की AMD चे कुठले प्रोसेसर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. हा तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे. गुगल सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल AMD कुठले प्रोसेसर बनवते डेस्कटॉप वरती आणि सर्व्हर वरती. त्यांची प्रोसेसर रेंज आहे वेगळी. मला हे तुम्हाला सांगायचं होतं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता सांगितलेली वेबसाईट नाही सांगितली मी, वरती लिहिले ना howstuffworks.com. howstuffworks.com कशासाठी आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट, मी मगाशी म्हटलं की प्रश्न आले पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये. तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता ना का नाही वापरत?
आपण मोबाईलच्या कुठल्या जनरेशन मध्ये होतो आता? चॅटबॉक्स मध्ये लिहा. मोबाईलच्या कुठल्या जनरेशन मध्ये होतो आपण? 4G. बरोबर आहे. 5G ऑलरेडी येऊ घातलेलं आहे. 5G आता कधी लॉन्च होईल? परवा रिलायन्सनी झाले, रिलायन्सच्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की 5G रिलायन्स लवकरच लॉन्च करते. सुरुवात कुठनं झाली? फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन. आता आपण आहोत ते फोर्थ जनरेशन, आणि आता फिफ्थ जनरेशन या येणाऱ्या कालावधीमध्ये कधी लॉन्च होऊ शकेल? वर्षाच्या आत तर निश्चित होईल. फिफ्थ जनरेशन म्हणजे कित्येक जीबीची फाईल, कित्येक जीबीचा डेटा तुम्ही काही सेकंड्स मध्ये डाउनलोड करू शकणार आहे. आता त्या स्पीड बद्दल आपण बोलायला लागलो, 5G. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला त्या हाऊस ऑफ वर्क्स मधनं मिळतील. तर ह्या साईट तुम्ही बघा थोड्याशा, ह्या बघितल्या पाहिजे तुम्ही वेळोवेळी. ओके, अजून काही प्रश्न आहे कोणाचा? मी आज तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्यात, तुम्हाला एक्सरसाइज दिलाय. काय सांगता येईल कोणाला? पहिली गोष्ट काय सांगितली मी? 2 गोष्टी तुम्हाला मी करायला सांगितल्यात आज. पहिली गोष्ट विसरलं वाटतं, सगळं गेलं डोक्यावरनं. लक्षात आहे का काय सांगितलंय मी आज तुम्हाला? हा, हाऊ कम्प्युटर वर्क्स. बरोबर. कम्प्युटर कनेक्ट केल्यानंतर हे कसं काम करतं एकत्र, त्याच्या मागे काय यंत्रणा आहे, काय सिस्टम आहे, हे तुम्हाला सांगितलं मी. 1. आणि 2 काय सांगितलं की AMD जी कंपनी आहे, प्रोसेसर कुठले बनवते AMD कंपनी. तर ह्या 2 गोष्टी मला तुमच्याकडनं उद्या हव्यात. मी ज्यावेळी सेशन सुरू करेन त्यावेळी हा प्रश्न तुम्हाला विचारेन की ह्या 2 गोष्टीचं उत्तर तुम्ही शोधलं का. ओके, तर त्याच्यासाठी तयार राहा. आज काही प्रश्न नसतील तर आपण इथं थांबूया. आपण. ओके, उद्या भेटू आपण पुन्हा. थँक्यू. जय हिंद. थँक्यू सर.